राज्यात महिला कशा असुरक्षित आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय देणारी ही बातमी आहे। आपण पाहतोय ही दृश्य तालिबान मधली नाहीयेत किंवा एखाद्या हिंसक चित्रपटातली देखील नाहीयेत। हा सगळा प्रकार परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथे घडलेला आहे। वाईट हेतूने धक्का मारणाऱ्या एका गुंडाला जाब विचारणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यालाच या गुंडानं कशी बेल्टनं मारहाण केली आहे ती ह्या दृश्यांमधून समोर येते। आपण बघू शकतो हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये टिपला गेला आणि विशेष म्हणजे या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून घेतलाय। पोलिसांच्या कृपेने हा गुन्हेगार मात्र अजूनही मोकाटच आहे आणि त्यामुळेच काही प्रश्न उपस्थित होतात। ते म्हणजे पोलीस का आरोपीला पाठीशी घालतायत, पोलिसांना कुठला पुरावा हवाय, हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र जिथे महिला असुरक्षित आहेत आणि गुंड मोकाट फिरतायत। आपण पाहतोय ही अतिशय वाईट पद्धतीची दृश्य आहेत। विनयभंगाचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत, अधिक माहिती घेणार आहोत आमच्या परभणीच्या प्रतिनिधी कल्पना मुंदडा यांच्याकडून। कल्पना, आपण बघितलं अतिशय वाईट अशी दृश्य आहेत। महिलेला मारहाण केली जाते गुंडाकडून। एखाद्या महिलेला जाब विचारणं हा कुठेतरी गुन्हा आहे का? ह्या दृश्यांवरनं असं समोर येत आहे। हे एकूणच प्रकरण काय आहे? नक्कीच मधुरा, पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणि लाजिरवाणा असा हा प्रकार गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात, विशेष म्हणजे रुग्णालयामध्ये ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी शोभा वैजनाथ मोठे ह्या कंत्राटी कामगार आहेत, सफाई कामगार आहेत। 27 तारखेला सकाळी ह्या सफाई करून काही कामानिमित्त ज्यावेळेस मुख्य दरवाजातून दवाखान्याच्या बाहेर पडत होत्या त्यावेळेस धर्मराज म्हणजे हे नाव आपल्याला पोलिसांकडून कळालेलं आहे। धर्मराज घोबाळे जो आहे हा मुलगा मध्ये आला आणि येताना त्याने त्यांना जोरात धक्का मारला। वाईट हेतूने धक्का मारला म्हणून शोभाताईंनी त्यांना विचारलं कशासाठी तुम्ही मला धक्का मारला, तर यावर त्यानं तावातावात येऊन त्यांच्या मुस्काटीत एक ठेवून दिली। स्वतःच्या स्वरक्षणासाठी शोभाताईंना पुन्हा एकदा त्याला एक थापड बजावल्यानंतर त्याने सरळ, आपण दृश्यात बघतोय की त्याने स्वतःच्या कमरेतून बेल्ट काढला आणि बेदम मारहाण केली। विशेष म्हणजे रुग्णालयाचे कर्मचारी आणि रुग्ण हा सगळा प्रकार बघत होते। नक्कीच कल्पना, आपल्या सोबत वैद्यकीय अधिकारी शोभा काबरा उपस्थित आहेत फोन लाईन वरून। आपण त्यांना थेट प्रश्न विचारूया। शोभाजी, आपण पाहिलं की वैद्यकीय म्हणजे खरं तर हॉस्पिटलच्या आवारातच हा सगळा प्रकार घडलेला आहे, मात्र तिथे सुरक्षा रक्षक असताना देखील हा सगळा प्रकार घडलाय। तुम्ही काय सांगाल या संदर्भात? काय कारवाई होऊ शकते? नाही, तो कसं झालं, तो जेव्हा ह्याच्यात आला, ते जेव्हा ह्याच्यावर आला तो मुलगा, त्यांची बाचाबाची झाली त्यावेळेस तो एवढा जोरात होता की त्यानं बेल्ट काढला कमरेचा आणि फटाफट मारायला सुरुवात केली आणि तिथले लोकल लोक तिथे जमले। तिथली लोक जमली, मात्र तिथे सुरक्षा रक्षक होते असताना देखील ही मारहाण कशी झाली? हो, सुरक्षा रक्षक होता, तो एकटाच होता आणि बाकीचे लोकही होते त्याच्यात, तरी पण त्यांना धरताना थोडा स्ट्रगल करण्याचा प्रयत्न केला आणि ते बेल्ट लागेल या भीतीनं तिथल्या लोकांनी थोडा स्ट्रगल करण्यासाठी मला वाटतं की हे केलं नाही। शोभाजी, ही महिला तुमच्याच इथे काम करते, आता ह्या महिलेच्या बाजूने तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे का? हो, पोलिसांकडे तक्रार झालेली आहे, FRR फाटलेला आहे। मात्र अजूनही तो जो गुंड आहे ज्याने त्या महिलेला मारहाण केली तो अजूनही फरार आहे, अजूनही मोकाट आहे? हो आहे, आणखी काही पकडलेलं नाहीये त्याला। पण तुम्ही कुठल्या पद्धतीचे पोलिसांवरती दबाव टाकताय का आणि कुठल्या पोलिसांना मी लेटर लिहिलेलं आहे रुग्णालयाच्या वतीनं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे म्हणून, आणि मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे। तुम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहात, मात्र ह्या संदर्भात तुम्हाला काही माहिती कळली आहे का पोलिसांकडून? नाही, पोलिसांकडून मला काही अजून माहिती मिळालेली नाहीये। धन्यवाद शोभाजी, आमच्याशी चर्चा केल्याबद्दल। आपण पाहिलं की अतिशय वाईट पद्धतीने या महिलेला मारहाण केली। आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी कल्पना मुंदडा यांच्याकडे जाणार आहोत। कल्पना, आत्ताच आपण शोभा काबरा ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत या हॉस्पिटलच्या, त्यांच्याशी चर्चा केली। एकूणच बघितलं गेलं तर त्यांच्या बोलण्यातून कुठेही त्या महिलेची बाजू त्यांनी घेतलेली दिसत नाहीये। सुरक्षा रक्षक तिथे आहे असंच त्यांनी सांगितलेलं आहे। काय एकूणच ही घटना होती? निश्चितच
मधुरा, जे तुम्हाला आता मेडिकल ऑफिसरच्या बोलण्यातून जे स्पष्ट झालं, तर त्या ठिकाणी एवढी दहशत आहे की उपजिल्हा रुग्णालयात आल्या दिवशी तेथील डॉक्टर्सला, तेथील नर्सेसला, तेथील कर्मचाऱ्यांना या प्रकारनं गुंड लोक येऊन तिथे मारहाण करतात. आणि म्हणूनच फक्त पोलिसांना बोलावण्याचं काम मेडिकल ऑफिसरनं केलं, परंतु स्वतः शोभाबाईला जाऊनच तिथे फिर्याद द्यावी लागली. आणि तिने फिर्याद दिल्यानंतर सुद्धा काल ज्यावेळेस आम्ही गंगाखेड पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस तिथलं वातावरण असं होतं की तिथे असा काही त्या शहरात असा मोठा काही गुन्हा घडलाच नाही. या पद्धतीनं सगळं चालू होतं. आणि ज्यावेळेस आम्ही आमचा कॅमेरा ऑन केला त्यावेळेस त्यांनी तो गुन्हा शोधून एवढ्या नॉर्मली सांगितलं की त्यांना एखादा साधा एनसी मॅटर असावा, त्याप्रमाणे त्यांनी ह्या प्रकाराला हँडल केलेला आहे. आणि विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जिल्ह्यातला एकही वरिष्ठ ऑफिसर गेलेला नाही. शोभा काबरांनी आपल्याला सांगितलं नसेल, पण त्यांनी कलेक्टरला, जिल्हा पोलीस अधीक्षकांना या बाबतीत पत्र व्यवहार केलाय, परंतु यापैकी कुणीही तिथे गेलेला नाही. जिल्ह्यावर वरिष्ठ महिला पदावर आहेत. नक्कीच एकूणच कल्पना असं वाटतंय की इथे दहशतीचं वातावरण आहे. आणि आपल्या सोबत आता सध्या पोलीस निरीक्षक विहार चव्हाण देखील आहेत. चव्हाण साहेब, एकूणच बघितलं गेलं तर 3 दिवस झालेले आहेत ह्या घटनेला. त्यांनी फिर्याद देखील नोंदवलेली आहे, मात्र अजूनही जो आरोपी आहे, जो गुंड आहे, तो मोकाटच फिरतोय. काय तुम्ही सांगाल, कधीपर्यंत ह्याच्यावरती कारवाई होणार, कधीपर्यंत ह्याला अटक होणार? बरोबर आहे. फिर्याद पोलीस स्टेशनला जशी आली म्हणजे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर आरोपी अटकेचा आमच्याकडून प्रयत्न झालेला आहे. आणि तो सध्या घरी किंवा गंगाखेडमध्ये नाही. आणि आम्ही एक टीम नेमलेली आहे, स्पेशली डीबी स्क्वॉड आमचा, की ते लवकरात लवकर त्याला अरेस्ट करू आणि त्याचा लॉकअप मध्ये असेल आरोपी, त्यामध्ये काही दुमत नाही. मात्र चव्हाण साहेब, एकूणच बघितलं गेलं तर कुठेतरी गुंडाला पोलीस पाठीशी घालतायत असंच या संपूर्ण प्रकरणावरनं दिसून येत आहे. अजिबात नाही. मी सिरियसली घेतलेलं आहे. महिला आल्याबरोबर म्हणजे गुन्हा रजिस्टर प्रक्रिया सुरू असताना सुद्धा आमची टीम ताबडतोब तिथे गेली, परंतु घटना घडल्यापासून आरोपी गावामध्ये नाही आहे. आणि आम्ही शोध घेऊन ताबडतोब त्याला अरेस्ट करू आणि लवकरात लवकर अरेस्ट करू. आम्ही सिरियस आहोत त्याबद्दल. कल्पना, तुम्ही आमच्या सोबत आहात, तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता चव्हाण साहेबांना. काय तिकडची परिस्थिती आहे एकूणच? चव्हाण सर, आम्ही काल ज्यावेळेस तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला होता याबाबत, तुम्ही दौऱ्यावर गेला म्हणालात आणि एकूणच आम्ही त्या ठिकाणी आलो त्यावेळेस गावात ही चर्चा आहे की तो गुंड आजही गंगाखेडमध्ये आहे. आता ही बातमी बघितल्यानंतर कदाचित तो पसार झाला असेल आणि त्याला राजकीय एका संघटनेचं पाठबळ आहे म्हणून त्याला अरेस्ट होत नाहीये. नाही, अजिबात तसं काही नाही. राजकीय पाठबळ अजिबात नाही. आणि तो याच्या अगोदर सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, त्यामुळे राजकीय पाठबळाचा विषय नाही. आणि तो कितीही मोठा माणूस असेल आणि महिला अत्याचार करत असेल तर त्याला पोलीस पाठीशी घालणार नाही. आपल्याला लवकरच आमचं काय कारवाई करतो ते आपल्याला दिसेल आणि अटक झाल्यावर आम्ही आपल्याशी संपर्क साधून आपल्याला माहिती देऊ स्वतः. नक्कीच चव्हाण साहेब, तुम्ही माहिती द्याल. मात्र मला सांगा, एक खरं तर बघितलं गेलं तर अतिशय वाईट पद्धतीने त्या महिलेला मारहाण केली गेली आहे. कुठेतरी दहशतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. आताच आम्ही वैद्यकीय अधिकारी काबरा यांच्याशी पण बोललो, त्यांनी देखील असंच बोलताना मोघम उत्तरं दिली. कुठेतरी दहशत आहे, त्यामुळेच ही उत्तरं अशी मिळत होती. नाही, अजिबात तसं नाही आहे. आणि आम्ही 2 पोलीस सुद्धा तिथं दवाखान्यामध्ये त्यांच्या मागणीनुसार पाठवलेले आहे की म्हणजे त्या परिसरामध्ये आणखी कुणी असा प्रकार घडू नये, त्यासाठी पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यांना. कल्पना, तुम्ही काय सांगाल, काय विचाराल त्यांना? ही जी चव्हाण सर माहिती देतात आणि काल जे आमच्या शोभा काबरांशी बोलणं झालंय थेट त्यानुसार ही माहिती चुकीची आहे. त्या ठिकाणी एकही पोलीस संरक्षणासाठी दिलेला नव्हता. काल आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी एकही पोलीस त्या ठिकाणी नव्हता. चव्हाण साहेब, काय सांगाल? एकही पोलीस नव्हता, एकही संरक्षक नव्हता. बरोबर. मी काय बोलतो नीट ऐका की आम्हाला जेव्हा मागणी केली, काल त्यांचं पत्र दिलेलं आहे, आज आम्ही पोलीस दिलेले आहेत. त्यांना मागणी केल्याबरोबर आम्ही पोलीस दिलेले आहे, या अगोदर मागणी केली नाही. त्यामुळे जेव्हा मागणी केली तर आम्ही 2 पोलीस, आज आपण पाहू शकता की 2 पोलीस दवाखान्याच्या परिसरामध्ये आहेत.
कल्पना, एकूणच बघितलं गेलं तर चव्हाण पोलीस निरीक्षक जे आहेत आपल्यासोबत, त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की आज पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र ही घटना घडून 3 दिवस उलटले आहेत. 3 दिवसानंतर आज जाग येते पोलीस प्रशासनाला. निश्चितच मधुरा, आज जरी चव्हाण सर काही जरी बोलत असले तरी वास्तविकता ही आहे. काल ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस ह्या शहरात असं काही घडलंच नाही. यांना ती डायरीमध्ये नोंद शोधायला यांना किती वेळ लागला त्याचा विचार यांनी स्वतः करावा एवढा मोठा गुन्हा घडल्यानंतर. आणि ज्यावेळेस आम्ही कॅमेरा ऑन केला आणि त्यावेळेस या लोकांनी ते घेतलं आणि ते खूप लाईटली घेतलं. या लोकांना त्या गुन्ह्याचं गांभीर्य आताही नाही. त्या महिलेचं किती मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. त्या महिलेची आज हॉस्पिटलमध्ये जाऊन नोकरी करण्याची ताकद नाही, ती दबावाखाली आहे. काल सुद्धा ती आम्हाला हॉस्पिटलमध्ये काहीच बोलू शकली नाही. पण त्या महिलेवर सातत्याने दबाव आहे, तिला सातत्याने भीती आहे की तो मुलगा अजूनही येऊन तिला मारेल, तिच्या 2 मुलांना तो संपवेल. ही भाषा त्या महिलेची शेवटपर्यंत होती. ही दहशत तिच्या मनात आहे आणि ही दहशत एकटी तिच्या मनात नाही तर ज्या मेडिकल ऑफिसर शोभा काबरा आहेत त्या सुद्धा ज्या पुढाकार घेत नाही, त्यांनी एकूणच कोणता डॉक्टर पुढाकार घेत नाही. तर त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की गंगाखेड मधलं जे वातावरण आहे ते अत्यंत नक्कीच. थोडक्यात कल्पना, ह्या संपूर्ण घटनेवरून गंगाखेड मध्ये कुठेतरी दहशतीचंच वातावरण पाहायला मिळते आणि महाराष्ट्र जे पुरोगामी आहे ते आता तालिबान झाले की काय, असंच ह्या संपूर्ण घटनेवरून समोर आलेले. आपण बघितलंय की विनयभंग करण्याचा त्या व्यक्तीने प्रयत्न केला आणि त्या बाईने जाब जेव्हा विचारला तेव्हा तिलाच मारहाण करण्यात आली. मात्र तिथे कुठलाही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने त्या व्यक्तीला, त्या महिलेला मारहाण झालेली आहे आपण पाहतोय आणि कुठल्याही प्रकारचे पोलिसांनी कारवाई केलेली नाही अद्याप ह्या प्रकरणात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.